लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. चिचणीमध्ये पाठिंबा भेटला, काय वाटतं याच्याबद्दल? फार मोठा आनंद झाला. एका बाजूला दुःख आहे, एका बाजूला दखल करणं किंवा हे त्यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा, आश्वासन देऊन सुद्धा आयत्या वेळेला त्यांची उमेदवारी माघारी जबरदस्तीने घ्यायला लावणं, हा फार मोठा त्यांचे देवाचे आभार मानावे एवढे कमी आहेत. भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती विश्वास ठेवला, आकाशरावांच्यावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ पाटील, राज्याचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर आमचे युवा आयडॉल वैभवदादा पाटील, ब्रह्मानंद पडळकर साहेब, शरदभाऊ लाड या सर्व मंडळींनी आणि त्याचबरोबर सम्राट बाबा महाडिक आणि MM नामना या सर्व मंडळींनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी जाहीर केल्या, आम्हाला न्याय दिला आणि एक संधी उपलब्ध करून दिली. यातून आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्रपणे कष्ट करत आमच्यासाठी झटत आहेत. सामान्य जनतेतून यापूर्वीच आम्ही जनसेवेची कामं प्रचंड प्रमाणात केलेली असल्यामुळे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, त्याचबरोबर मूलभूत सुविधा या सर्वांच्यावरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम केलेलं असल्यामुळं मोठा पाठिंबा जनमानसातून आम्हाला मिळत आहे आणि या पाठिंब्याच्या जोरावरती उद्याच्या 7 तारखेला आम्हाला चांगला आशीर्वाद मिळतोय असं दिसत आहे आणि यातूनच आम्ही पुढच्याही काळामध्ये या विभागाचा, जिल्हा परिषद गटाचा भरघोस असा विकास करण्यासाठी अहोरात्र सेवक म्हणून या ठिकाणी पळणार आहोत आणि अशा पद्धतीने आमच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू आहे. युवकांसाठी आपली काय विजन असणार आहे? युवकांच्या हाताला रोजगार यापूर्वीच आपण मिळवून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. काही परदेशामध्ये नोकरी असतील, राज्यात असतील, देशात असतील, प्रायव्हेटमध्ये असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये असतील, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी व्यवसायामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेती व्यवसायामध्ये सुद्धा त्या युवकांना स्वतःच्या पायावरती एक चांगल्या प्रकारचं कृषी उत्पन्न घेता येईल यासाठी आम्ही शासनाच्या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ देऊन त्या ठिकाणी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार. महिलांच्यासाठी आपले काय उपाययोजना आहेत? महिलांच्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम व्हावं यासाठी सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारनं हातभार लावलेला आहे, परंतु आम्ही एवढ्यावरतीच न थांबता प्रत्येक महिला असेल, मग ती बचत गटाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, त्या सक्षम त्यांना करत असताना कोणत्या गोष्टीची अडथळे निर्माण होत आहेत व कोणत्या गोष्टीचं पाठबळ त्यांना मिळायला पाहिजे ते आम्ही शोधून त्यांना निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना सहकार्य करणारा आहे. आणि त्याचबरोबर या सर्व महिलांना एकत्र करून महिलांच्यासाठी असलेले कार्यक्रम आम्ही पुढे सुरू करणार. आज आपणास मंगरूळ चिचणीमध्ये पाठिंबा भेटला, काय वाटतं याच्याबद्दल? फार मोठा आनंद झाला. एका बाजूला दुःख आहे, एका बाजूला आनंद आहे. दुःख या गोष्टीचं आहे की विलास बापू आणि आनंदराव काका हे रामराव दादांचे दोन्ही चिरंजीव अतिशय सरळ मार्गी, निर्व्यसनी, कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत आणि त्यांना अशा तऱ्हेनं बेदखल करणं किंवा हे त्यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा, आश्वासन देऊन सुद्धा आयत्या वेळेला त्यांची उमेदवारी माघारी जबरदस्तीने घ्यायला लावणं, हा फार मोठा त्यांच्यावरती आघात झालेला आहे आणि त्या आघातातून त्यांनी, आम्ही प्रामाणिक लोक असल्यामुळं आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावरती आज संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आज एक झंझावात निर्माण झालेला आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांच्या विश्वासाला आपण कसं पात्र होणार आहे? आता त्यांनी जो आज या काळामध्ये, अटीतटीच्या काळामध्ये, सुरुवातीला जी अटीतटीची वाटत असलेली लढत त्यांनी सोपी करून दिलेली आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीला वाटत होतं
की बाबांनो पूर्वी गेलेलं विरोधी पक्षाला लीड असेल, आणखीन काही गोष्टी असतील पाठीमागच्या इलेक्शनमध्ये, त्यामुळं आता आपलं पुढच्या काळामध्ये कसं असेल, पण आम्ही त्याची तमा न बाळगता यामध्ये उतरलो होतो आणि त्यातून त्यांनी हा चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतला, तर त्या निर्णयाचं स्वागत आम्ही यापूर्वी केलेलंच आहे. परंतु त्यांना पुढच्या काळामध्ये आमचे नेतेगण असतील, आम्ही असेल, खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्ही प्रयत्न करणार. नमस्कार, मी नितीन राजे शहाजीराव जाधव, बाळवणी जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार. बाळवणी जिल्हा परिषद गटाचे सक्षम गणाचे उमेदवार म्हणून मोहनदादा धनवडे यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केलेली आहे. अतिशय सुसंस्कृत आणि अभ्यासू आणि कष्टाळू म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर आमचे आकाश भैया माने बामणी हे या अळसंदगानातून पंचायत समिती उमेदवार आहेत. यांनासुद्धा एक सुसंस्कृत घराण्याचा वारसा आहे, समाजामध्ये काम करण्याची त्यांची तळमळ आहे. त्याचबरोबर यापूर्वीच त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आहे, ते पूर्ण करून दाखवलेली सुद्धा आहेत. म्हणून आम्ही तिघांनाही आपण सर्वांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्यावा ही आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.